तर नाशिकच्या गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग। नाशिककरांना सध्या तरी पिण्याच्या पाण्याची अडचण नाहीये। गंगापूर धरणात सध्या 48% पाणीसाठा शिल्लक आहे, पण वाढत्या बाष्पीभवनामुळे गंगापूर धरणातील पाणी झपाट्याने कमी होतंय। नाशिकला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात सध्या 48% पाणीसाठा आहे आणि त्यामुळे नाशिककरांवर पाणी कपातीचं संकट नसलं तरी नाशिकच्या कश्यपी धरणातून सध्या शेतीसाठी पाणी हे गंगापूर धरणात पाठवण्यात आलेलं आहे आणि गंगापूर धरणातून आता हा विसर्ग जो आहे तो नाशिककडे केला जातोय। खरं तर नाशिकमधल्या अनेक गावांमध्ये आजही टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय। पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात खास करून बघायला मिळते आहे। त्यासोबतच औष्णिक प्रकल्प जे आहेत त्यांच्यासाठी जे राखीव पाणी आहे ते देखील देणं आवश्यक आहे आणि त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर कश्यपी धरणातून जवळपास 2000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग हा गंगापूर धरणात करण्यात आलेला आहे। आता हेच गंगापूर धरणातनं निघालेलं पाणी जिल्ह्याभरात शेतीसाठी आणि त्यासोबतच औष्णिक विद्युत प्रकल्पासाठी वापरलं जाणार आहे। तुर्तास तरी नाशिककरांना पिण्याच्या पाण्याचं संकट नसल्याचं बघायला मिळतंय। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी।